पुण्यामधल्या प्रख्यात शिक्षण प्रसारक मंडळाच्या कारभाऱ्यांना जबर धक्का बसलाय। कथित अनियमितता आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेले शिक्षण प्रसारक मंडळींचं नियामक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई सहधर्मदाय आयुक्तांनी केली आहे। झी 24 तासनं शिप्रा मंडळी संस्थेतला अनागोंदी कारभार उघडकीला आणलेला होता। संस्थेचे अध्यक्ष अभय दाढे, उपाध्यक्ष अनंत माटे आणि संचालक उदय साळुंखे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झालेले होते। हे सर्व प्रकरण झी 24 तासनं लावून धरलेलं होतं। शिप्रा मंडळीवर आता नवनाथ जगताप यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यांना मदतनीस म्हणून अध्यक्ष अभय दाढे, सचिव मेधा पंडित आणि सदस्य जयंत शाळीग्राम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मात्र ज्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप आहेत त्या दाढेंनाच मदतनीस नेमल्यानं तीव्र विरोध होतोय। दाढे यांच्या नियुक्तीला कोर्टात आव्हान देणार असल्याची माहिती नियामक मंडळाचे माजी उपाध्यक्ष भालचंद्र राडकर यांनी दिली आहे। येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये नव्या प्रशासकांच्या देखरेखीखाली शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक होणार आहे। प्रशासक नवीन असल्यानं संस्थेचं कामकाज खोळंबू नये यासाठी 3 मदतनीसांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सहधर्मदाय आयुक्त अनिल कुमार डिगे यांनी दिली आहे। जो निर्णय जो आहे हा शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळ म्हणजे ज्याच्यामध्ये दाढे अध्यक्ष, हे माटे उपाध्यक्ष आणि सर्व ट्रस्टी, आता तुम्ही बाकीच्या सगळ्या ट्रस्टींच्या विरुद्ध तुम्ही त्यांच्या विरुद्ध ॲक्शन घेणार आणि जे त्याच्यातले प्रमुख आहेत त्यांना मात्र या ॲडवायझरी कमिटीवरती घेणार, हे पूर्णतः चुकीचं आहे। आणि निश्चितच हे जे त्या हायकोर्टापुढे किंवा योग्य त्या कोर्टाकडे 2008 मध्ये इन्कम टॅक्सच्या छाप्यात सापडली होती 67 कोटींची बेहिशेबी रक्कम। 2010 मध्ये इन्कम टॅक्सच्या छाप्यात पुन्हा 106 कोटींची बेहिशेबी रक्कम सापडली। ही असंपदा आपली असल्याचा अभय दाढे आणि उदय साळुंखे यांनी ग्वाही दिली। 2013 मध्ये मात्र त्यांनी हा आर्थिक बोजा शिप्रा मंडळींवर टाकला। इन्कम टॅक्सच्या छाप्यानंतर संस्थेच्या सुविधा बंद करण्यात आल्या। शिप्राला आर्थिक भुर्दंड सोसावा लागला। 7 वर्षांपासून शिप्राची वार्षिक सर्वसाधारण सभा झालेलीच नाहीये। शिप्रा मंडळींवर कोर्टात केसेस आहेत। दाढे विरोधात पोलिसांमध्ये गुन्हे दाखल आहेत। शिप्रा रसातळाला जात असताना वेलिंगकरांच्या उदय साळुंखेंची मात्र भरभराट होतीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।